नमस्कार, मी कोमल आवटे विचारतरंगाच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। मागे 4 महिन्यांपूर्वी आम्ही काकांच्या बरोबर चांदोलीला कार्यक्रमासाठी आलो होतो। तेव्हा हा सेल्फी पॉइंट मी पहिल्यांदा पाहिला होता। तेव्हा लोकांनी अगदी गजबजून गेला होता। इथली हिरवळ आणि देखणा निसर्ग पाहून मन अगदी भरून गेलं होतं। इथे लोक आपल्या कुटुंबासोबत सेल्फीज घेत होते, पण आता मात्र इथं कोणीच नाहीये। सगळा भाग अगदी ओसाड पडलाय। मित्रांनो, आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतील जेव्हा समाजातील लोक आपल्यापासून दूर जातील, परंतु हाच निसर्ग पुन्हा नव्याने पावसाळ्यात भरून येणार आहे आणि हा सेल्फी पॉइंट नक्कीच माणसांनी पुन्हा गजबजून जाणार आहे। कदाचित निसर्गाची ही एक योजना असेल की अडचणीत आपण एकटं राहावं, चिंतन मनन करावं आणि पुन्हा नव्याने बहरावं। आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतील जेव्हा आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागेल, पण आपण प्रत्येक अडचणीवर मात करून पुन्हा नव्याने सुरुवात केली पाहिजे। जीवनात येणारा प्रत्येक दिवस नवीन उमेदीने जगला पाहिजे। सुंदर निसर्ग पाहताना जसं आपलं मन भरून येतं, अगदी तसंच आयुष्यातील सुंदर क्षण जगताना होतं। पण निसर्गाला जसं त्याच्या अडचणींवर मात करून पुढे जावं लागतं, तसं आपणही आपल्या अडचणींवर मात करून पुढे गेलं पाहिजे। संकटाची सगळ्यात मोठी हीच कमजोरी असते की त्याला घर बांधून राहता येत नाही आणि ती गेलं की आपलं आयुष्य पुन्हा सुखासमाधानाने भरून जातं आणि जीवनाचा सेल्फी पॉइंट आपली म्हणता येतील अशा माणसांनी गजबजून जातो। माझे विचार ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद मित्रांनो।